नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर GMCचा प्रश्नसंच बघत आहोत। याआधीसुद्धा आपण भरपूर प्रश्नसंच बघितलेले आहेत। जर तुम्हाला प्रश्नसंच बघायचे असतील तर प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये GMC नागपूरचे जे प्लेलिस्ट आहेत सिलेबस वाईज आणि टॉपिक वाईज आपण प्रश्नसंच बनवलेले आहेत। तर तिथे जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओज बघू शकता। तसेच आपले एक टीच विथ प्रतिभा यूट्यूब चॅनल आहे, तिथं आपण ऑल व्हिडिओचे PDF अवेलेबल करून दिलेले आहेत। तिथे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला सर्व व्हिडिओचे PDF तिथं भेटणार आहेत। तर भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज येतात का नागपूर GMCचा कुठल्या महिन्यात एक्झाम होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लवकर तुमची एक्झाम होणार आहे, त्यामुळे तुम्ही तिथं प्रिपेअर राहा विद्यार्थी मित्रांनो। पहिला अभ्यास करून घ्या, नंतर वेळ मिळणार नाही तुम्हाला अभ्यास करायला। तर बघा आज आपण मराठी व्याकरण या टॉपिकवरती प्रश्नसंच बनवलेला आहे। त्याच्यामध्ये मिक्स क्वेश्चन घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, आणि विथ एक्सप्लेनेशन स्पष्टीकरणासह आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत। चला तर बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण प्रश्नसंच प्रश्न क्रमांक पहिला, पोलिसांनी चोरास शोधून काढले या वाक्याचा प्रयोग ओळखा। तर बघा या वाक्याचा प्रयोग काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सकर्मक भावे प्रयोग। कुठला? सकर्मक भावे प्रयोग। नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात। तर दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? तर संयोग चिन्ह। कुठले? संयोग चिन्ह वापरतात। नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 3, हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हापूस हा शब्द पोर्तुगीज या भाषेतून आलेला आहे। नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा। अव्ययसाधित विशेषणाचे अव्यय ओळखायचे विद्यार्थी मित्रांनो, तर कुठलं होणार आहे? तर बघा पुढची गल्ली। कुठलं होणार आहे? पुढची गल्ली। ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 5, सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही। सूर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही। तर काय होणार आहे याचं? संयुक्त वाक्य। कुठलं वाक्य आहे हे? संयुक्त वाक्य, कारण इथं काय आलेलं आहे? परंतु। काय आलेलं आहे? परंतु। नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 6, उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? सांडणी। आपण विरुद्धार्थी समानार्थी शब्दाचा व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर ते सुद्धा बघून घ्या, कारण भरपूर TCS आणि IBPS विरुद्धार्थी समानार्थी शब्दांवरती भरपूर क्वेश्चन टाकतात। नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 7, व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तो कुठल्या? अव्ययीभाव समास। कुठला? अव्ययीभाव समास। नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी उद्गारवाचक चिन्ह कोणते? तर उद्गारवाचक चिन्ह कोणते आहे? जेव्हा उद्गारवाचक वाक्य आपण लिहितो त्यावेळेस कुठलं चिन्ह देतो? तर हे बघा अशा प्रकारचं आपण चिन्ह देतो। कुठलं? असं अशा प्रकारचं चिन्ह आपण तिथं देतो, उभी लाईन आणि खाली एक डॉट, अशा प्रकारचं याला काय बोलतात? उद्गारवाचक चिन्ह। प्रश्न क्रमांक 9, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव कोणते? त्यांचा पर्याय निवडा। तर बघा राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे? गोविंदाग्रज। बघा आपण लेखक आणि त्यांचे टोपण नाव याच्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो सुद्धा तुम्ही टीच विथ प्रतिभा यूट्यूब चॅनलवरती बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये। नेक्स्ट बघा प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर कुठल्या? बहुव्रीही समास। कुठला? बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे। नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 11, तर बघा पहिलं आपल्याला उद्गारवाचक चिन्ह कसं लिहायचं? तर बघा उद्गारवाचक चिन्ह वाक्य कसं होतंय? इथं बघा अबब इथं काय आलेलं आहे? उद्गारवाचक चिन्ह। काय आलेलं आहे? उद्गारवाचक चिन्ह। हे बघा अशा प्रकारे वाक्य येते। हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? अबब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तर कुठल्या? केवल प्रयोगी अव्यय। कुठला आहे? केवल प्रयोगी अव्यय। नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 12, लक्ष्मीकांत हा या सामासिक शब्दाचा विग्रह करा। या शब्दाचा सामासिक शब्दाचा विग्रह काय होणार आहे? लक्ष्मीकांत। लक्ष्मी आहे कांता ज्याची तो। लक्ष्मी आहे कांता ज्याची तो, असा प्रकार त्याचा विग्रह होणार आहे। नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 13, सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते? सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते? कोणते आहे सामान्य सर्वनाम असलेले वाक्य? कोणी यावे
कोणी जावे, कोणी यावे आणि कोणी जावे हे काय सामान्य सर्वनाम असलेले वाक्य आहे. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 14. योग्य पर्यायाने भरण्यासाठी रिक्त असलेले वाक्य दिले आहे. तर योग्य पर्याय निवडायचा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो. बघा, काल जंगलावर युरेशियन जेसीची जोडी. तर इथं रिकामी जागा आहे. काय आहे, काय येणार आहे, उड्डाण केले. काय केले, उड्डाण केले. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 15. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो. तर बघा मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळतो, कर्नाटकमध्ये. कुठं, कर्नाटक या राज्यामध्ये आढळतो. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 16. खालील नामसाधित विशेषण कोणते. खालीलपैकी नामसाधित विशेषण कोणते. तर कोणते आहे खालीलपैकी नामसाधित विशेषण, दयाळू माणूस. कुठला आहे, दयाळू माणूस. तर याच्यामध्ये बघा विशेषण म्हणजे काय मग का विद्यार्थी मित्रांनो, विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय बोलतात, विशेषण असे बोलतात. काय, नामाबद्दल काय करतात, विशेष माहिती सांगून नामाची काय करतात, व्याप्ती काय करतात, ही मर्यादित असणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. आता विशेषण हे सर्वसाधारणपणे नामापूर्वीच येते. कशापूर्वी येते, नामापूर्वीच विशेषण येते. उदाहरणार्थ बघा, 5 पिशव्या. 5 पिशव्या या शब्दसमूहात पिशवी हे नाम आहे. काय आहे, पिशवी काय नाम आहे. आणि आपल्याला पिशव्यांविषयी बोलायचे आहे. तर त्या पिशव्यांविषयीची संख्या, पिशव्याविषयीची काय संख्या किती आहे, 5 असे सांगून आपण संख्या सांगितली व 5 निळ्या पिशव्या असे म्हटले तर पिशव्यांविषयी माहिती सांगून आपण ती मर्यादा केली. म्हणून 5 काळ्या हे शब्द काय आहेत, विशेषण म्हणून आले आहेत. तर आता बघा विशेषणाचे मुख्य किती प्रकार पडतात. विशेषणाचे मुख्य किती प्रकार आहेत. तर हे बघा, गुण विशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण अशा प्रकारे 3 प्रकार विशेषणाचे पडतात. आता नाम, धातू साधिते व अव्यय साधिते यांचा देखील विशेषणासारखाच काय करतो आपण उपयोग केला जातो. आता अनुक्रमे कुठल्यात, नाम साधित विशेषण, धातू साधित विशेषणे आणि अव्यय साधित विशेषणे असे म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो समजलं का. हे बघा विशेषण म्हणजे काय, तर आपण नामाची काय करतात, व्याप्ती मर्यादित करतात. एखादा शब्द उदाहरणार्थ इथं दिलेला आहे 5 पिशव्या, म्हणजे आता पिशव्या शब्द घेतला तर आपण बोलतोय का पिशव्या द्या. तर किती पिशव्या द्यायच्या, आपण त्याचा एक नंबर, मर्यादित नंबर सांगतो का, किती पिशव्या, 10, 20, 30. तर अशा प्रकारे जर इथं 5 पिशव्या लिहिल्या तर काय मर्यादित काय झालं, तो एक मर्यादित विशेषण. म्हणून विशेषणाला काय एक मर्यादित काय करतात, शब्दाला विशेषण असे म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17. खालील वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता. संख्या विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आम्ही 5 भावंडे औरंगाबादेत शिकलो. आम्ही 5 भावंडे औरंगाबादेत शिकलो. तर याचा विशेषणाचा प्रकार कुठला होणार आहे, साकल्यवाचक. कुठला आहे, साकल्यवाचक विशेषण. आता बघा, आम्ही 5 भावंडे, आम्ही 5 भावंडे औरंगाबादेत शिकलो. या वाक्यातील 5 हे काय आहे, साकल्यवाचक संख्या विशेषण आहे. आता साकल्यवाचक संख्या विशेषण हा गणनावाचक संख्या विशेषणाचाच एक काय आहे, उपप्रकार आहे. गणनावाचक विशेषणाचा काय आहे, एक उपप्रकार आहे. इथं बघा संख्या विशेषण म्हणजे काय, संख्या विशेषण इथं बघा संख्या विशेषण साकल्यवाचक. आता संख्या विशेषण म्हणजे काय, ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या, ज्या विशेषणाच्या योगाने नामाची संख्या दाखवली जाते त्यास काय बोलतात, संख्या विशेषण असे म्हणतात. आता संख्या विशेषणाचे पुढील 5 प्रकार पडतात. किती, 5 प्रकार पडतात. आता ते 5 प्रकार कुठले आहेत बघा, गणनावाचक संख्या विशेषण, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, पृथकवाचक संख्या विशेषण आणि अनिश्चित संख्या विशेषण. आता गणनावाचक संख्या विशेषण म्हणजे काय, ज्या विशेषणाचा उपयोग केवळ गणती किंवा गणना करण्यासाठी होतो, गणना किंवा गिनती करण्यासाठी होतो, त्यास काय बोलतात, गणनावाचक संख्या विशेषण. उदाहरणार्थ बघा, 10 मुली, 60 रुपये, 1 तास. आता गणनावाचक संख्या विशेषणे 2 प्रकारांनी लिहितात. 2 प्रकारांनी कशी लिहितात बघा, अक्षरांनी लिहितात आणि 2 अंकांनी लिहितात. 2 अक्षरांनी आणि अंकांनी लिहितात, अक्षरांनी आणि अंकांनी लिहितात. आता गणनावाचक विशेषणाचे 3 उपप्रकार पडतात. गणनावाचक विशेषणाचे
तीन उपप्रकार पडतात, पूर्णांक वाचक आणि अपूर्णांक वाचक. आता याच्यामध्ये बघा पूर्णांक म्हणजे काय ते बघा 1, 2 आणि 100 पर्यंत. 1, 2, 3, 4, 5, 6, 100 हे काय आहे पूर्णांक वाचक. म्हणजेच 1, 2 हे काय झालं याच्यामध्ये अंकामध्ये. आता अपूर्णांकामध्ये बघा कसं येते पावमध्ये आपण काय लिहितो 1 आणि असं लिहितो. याला काय बोलतात, हे अंकामध्ये झालं आणि हे अक्षरामध्ये झालं. अर्धा आपण अक्षरामध्ये असं लिहितो आणि अंकामध्ये असं लिहितो. पाऊण आपण अक्षरामध्ये असं लिहितो आणि अंकामध्ये 3/4 अशा प्रकारे आपण काय करतो लिहितो. आता साकल्यवाचक बघा. साकल्यवाचकमध्ये तितक्या वस्तूपैकी सर्व म्हणजे दोन्ही भाऊ, 5 पांडव, 4 बादल्या. दोन्ही भाऊ, 5 पांडव, 4 बादल्या अशा प्रकारे साकल्यवाचक म्हणजे तितक्यापैकी सर्वच. पृथक्वाचक संख्या विशेषण बघा. पृथक्वाचक संख्या विशेषण. आता पृथक्वाचक संख्या विशेषणमध्ये काय ते 1 मुलगा, 5 गट यातील 1, 5 ही विशेषणे वेगवेगळा किंवा पृथक असा बोध करून देतात. अशा विशेषणांना पृथक्वाचक संख्या विशेषण असे म्हणतात. आता क्रमवाचक संख्या विशेषण बघा. क्रमवाचकमध्ये काय येते बघा, जी विशेषणे वस्तूचा क्रम दाखवितात. काय दाखवतात? क्रम दाखवितात. त्यांना क्रमवाचक संख्या विशेषणे असे म्हणतात. आता उदाहरण बघून झालं तर काय, द्वितीय स्थान, तृतीय कन्या इत्यादी. काय द्वितीय स्थान किंवा तृतीय कन्या. आता आवृत्तीवाचक संख्या विशेषण बघा. आवृत्तीवाचकमध्ये काय येणार आहे, चौपट मुले. काय येणार आहे, चौपट मुले, दसपट रुपये, दुहेरी रंग. या शब्दातील चौपट, दसपट, दुहेरी ही विशेषणे संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे दाखवितात. त्यांनाच काय बोलतात, आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. काय म्हणतात, आवृत्तीवाचक. किती वेळा काय होते, आवृत्ती होते. काय होते, आवृत्ती होते. त्यालाच आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. तर बघा प्रश्न क्रमांक 18 बघा काय बोलतोय, रीती भूतकाळातील क्रियापद कोणते. तर कोणते होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सोडवत असे. काय होते, सोडवत असे हे काय रीती भूतकाळातील क्रियापद आहे. प्रश्न क्रमांक 19, लिहित आहे या क्रियापदाचा कोणता प्रकार आहे. तर संयुक्त क्रियापद. आता क्रियापद म्हणजे काय बघा, क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. उदाहरणार्थ बघा, बसणे, धावणे, चालणे. काय, बसणे, धावणे आणि चालणे इत्यादी. क्रियापदाचा विचार करताना क्रियापदाच्या अन्य प्रकाराचा ही विचार करावा लागतो. तर आता जसे की कुठल्या आहेत क्रियापदाचे अन्य प्रकार, संयुक्त सहाय्यक क्रियापद, सिद्ध व साधित क्रियापद, प्रयोजक व शक्य क्रियापद, अनियमित क्रियापद आणि भावकर्तृक क्रियापद. अशा प्रकारे क्रियापदाचे किती प्रकार आहेत, 5 प्रकार पडतात. आता संयुक्त क्रियापदे बघा. संयुक्त क्रियापदेमध्ये काय त्याने, जे क्रियापद धातू साधित व सहाय्यक क्रियापद मिळून बनले असते. काय, धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद मिळून बनलेले असते. अशा क्रियापदांना संयुक्त क्रियापद असे म्हणतात. पण त्याला एक अट असते. अट बघा कुठली आहे, ती म्हणजे त्या संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया एकच असायला हवी. त्या 2 वेगवेगळ्या असून चालणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा, मी लिहित आहे. काय, मी लिहित आहे. अट काय आहे बघा इथं, त्या 2 वेगवेगळ्या असून चालणार नाही. तर काय, त्या क्रिया एकच असायला हवी. क्रिया काय असायला हवी, एकच असायला हवी. आता लिहित आहे हे संयुक्त क्रियापद आहे. येथे लिहिण्याची क्रिया, असण्याची क्रिया अशा 2 क्रिया नसून लिहिणे असा अर्थ होतो. काय होतो इथं, काय 2 क्रिया होतात का, क्रिया लिहिण्याची क्रिया आणि असण्याची क्रिया अशा 2 क्रिया आहेत का इथं, नाही. तर एकच काय आहे, लिहिणे. काय, फक्त ओन्ली लिहिणे असा अर्थ होतो. त्यातील 2 शब्दांनी मिळून एकच क्रियापदाचा काय होतो, बोध होतो. प्रश्न क्रमांक 20, चहामध्ये थोडे पाणी टाका, विशेषणाचा प्रकार ओळखा. चहामध्ये थोडं
पाणी टाका. तर विशेषणाचा प्रकार कुठला होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? संख्यावाचक विशेषण. कुठला? संख्यावाचक विशेषण. आता विशेषणाची आपण अगोदरच माहिती बघितलेली आहे. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. आता विशेषणाचे 3 प्रकारसुद्धा बघितले: गुणवाचक, संख्यावाचक, सार्वनामिक. आता संख्या विशेषण, ज्या विशेषणामध्ये काय करतो आपण? योगाने नामाची काय संख्या दर्शवलेली असते, त्या विशेषणाला संख्या विशेषण असे म्हणतात. संख्या विशेषणाचे किती 5 प्रकार आहेत: गणना, क्रम, आवृत्तीवाचक, पृथकवाचक आणि अनिश्चित संख्या विशेषण. आता अनिश्चित संख्या विशेषण म्हणजे काय बघा. अनिश्चित, ज्या विशेषणाद्वारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही. ज्या विशेषणाद्वारे नामाची निश्चित क्रिया व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, काही मुले, थोडी जागा, भरपूर पाणी इत्यादी. अनिश्चित म्हणजे त्याची काय असते? निश्चित संख्या व्यक्त होत नाही, त्याला काय बोलतात? अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. चहामध्ये थोडे पाणी टाका. इथं काय आलेलं आहे बघा? थोडे आले ना. उदाहरणार्थ थोडे या शब्दाचा प्रयोग झाल्यामुळे हे वाक्य काय आहे? अनिश्चित संख्या विशेषण अव्यय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मिक्स क्वेश्चन घेतलेले आपण. खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत आणि अशा प्रकारे आपण एक्सप्लेनसुद्धा केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर PDF वगैरे लागत असेल तर आपलं टीच विथ प्रतिभा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलवरती आपण जेवढेसुद्धा व्हिडिओज बनवलेले आहेत तेवढ्या व्हिडिओचे आपण तिथं PDF अवेलेबल करून दिलेले आहेत. मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते टेलिग्रामची, तिथून जाऊन तुम्ही तिथं जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. तिथं तुम्हाला सर्व व्हिडिओची PDF मिळून जाणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि लवकरात लवकर तुमची एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही पहिलंच प्रिपेअर राहा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.